सुधा शेठ घारे यांना हलक्यात घेण्याचा जो काही महाप्रताप केलाय, त्यांना वाटलं हा काय करणार आहे. आज कळतो त्यांचा गनिमी कावा काय येतो. छत्रपतींचा रायगड्या आणि सुधा शेठ घारे हा एक मावळा आहे. हा मावळा काय करून दाखवणार आहे आगामी येणाऱ्या दिवसात, त्या महामोर्चात ते तुम्हाला नक्की दिसेल. माजी आमदार सुरेश लाड कुठल्याही कंपनीवर ठेके घ्यायला आले नाहीत किंवा घरातल्या कोणाला पाठवलं नाही किंवा त्यांनी इथं कुठली इंडस्ट्रीवर दहशत केली नाही. अत्यंत तेच पाऊल सुधा शेठ घारे यांनी उचललेलं आहे. सुरेश लाड यांचा चांगला गुण त्यांनी घेतलेला आहे आणि आपला कार्यकर्ता कसा मोठा होईल, आपल्या कार्यकर्त्याला कसं बळ मिळेल, ताकद मिळेल, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने त्याने हे पाऊल उचललेलं आहे. कारखानदारांचा प्रचंड दबाव आहे. ही मोठी लॉबी काम करते हो. आपल्याला फक्त दिसतं तसं नाही आहे. वरच्या पातळीवर, दिल्ली मुंबईच्या पातळीवरून प्रचंड दबाव आहे. कसं हे आंदोलन रद्द होईल, कसं कुठला ट्रॅप लावता येईल, परंतु याच्यामध्ये आता ते कोण अडकणार नाही आहेत आणि कारखानदाराला देखील एक वचक बसली पाहिजे. म्हणून हे आंदोलन सक्सेस व्हायला पाहिजे. हीच ती वेळ आहे. एकदा का हे आंदोलन सक्सेस झालं की इतर बाकीच्यांना सुद्धा एक धडा मिळेल, एक लेसन मिळेल. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. विषय सगळ्यांना ज्ञात असणारा, मी गेली काही दिवस ती सिरीज आपली सुरू आहे आणि बेरोजगारी, सुधा शेठ घारे यांचं होणारं आगामी आंदोलन, गोदरेज कंपनी आणि टाटा स्टील कंपनी या पार्श्वभूमीवर आपण एक मालिका सुरू केली आहे आणि रोज आपण त्याच्यावर बोलतोय. आंदोलन जोपर्यंत त्या दिवशी होईल तोपर्यंत, त्या क्षणापर्यंत आपण रोज बोलणार आहोत. सुधा शेठ घारे यांचं आंदोलन होऊ नये याच्यासाठी कंपनी आटापिटा करते. कंपनीचे धाबे प्रचंड दणाणलेत. माझी खात्रीशीर माहिती आहे, टाटा स्टील आणि गोदरेज कंपनी, तांबाटीवर असणारी गोदरेज आणि सावरोळी येथे असणारी टाटा स्टील आणि इतर सगळ्या कंपन्यांच्या, पण आज प्रामुख्याने 2 कंपन्यांच्यावर आंदोलन होणार आहे. आणि या 2 कंपन्यांच्या बाबतीत सुधा शेठ घारे यांनी घेतलेली भूमिका, आता या भूमिकेला प्रचंड मोठा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेल्या नागरिकांचा, तरुणांचा, तरुणाईचा, स्थानिकांचा, स्थानिक ग्रामपंचायतींचा आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद पाहता कंपन्यांचे धाबे आता दणाणलेत. खालापूर तालुक्यातली बेरोजगारी हा प्रचंड महत्त्वाचा आणि सध्या ज्वलंत असा विषय आहे. इतकी वर्ष हा विषय असाच प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. याच्यावर कुठल्याही मोठ्या नेत्याने अद्यापर्यंत काम केलेलं नाही आहे. असं मोठं आउटपुट कुठल्याही नेत्याने नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही वाताहत खालापूर तालुक्याची झाली आहे. तालुका आमचा, शांत तालुका आमचा, आणि इथं ठेकेदारी कोण करतोय, तर हे सगळे भय्ये परप्रांतीय, सगळे बाहेरचे आहेत. अरे बोटावर मोजके 2 ते आमचे लोक आहेत हो, त्यांना वेंडर केले दाखवायला स्थानिकांना आम्ही काम देतो. हजारो टन ऊर्जा ह्या सगळ्या कंपन्या, इथं रस्ते, इथलं प्रदूषण, इथलं हवा पाणी सगळं आम्ही सहन करायचं आणि इथून मलिदा कोणी कमवायचा, ह्या परप्रांतीयांनी. कुठली कामं स्थानिकांना मिळतात? सप्लायची, वीट वाळू डबर खडी तुम्ही टाका, RMC ते काय, ते पण RMC पण आपल्या माणसांना नाही. कुठली कामं मिळतात? काही मिळत नाही. निव्वळ धुळफेक आहे. आणि ते दलाल, मधल्या काळात म्हटलो दलाल, ते दलाल देखील उघडे पडलेले आहेत. ते दलालांचं जाऊ द्या, परंतु कारखानदारीला चाप बसवायचा असेल, आपली स्थानिकांची ताकद त्यांना दाखवावीच लागेल. आणि आपला जो हक्क आहे, अधिकार आहे, अरे राज्य आपले यांचं आहे का? हे इथं येऊन कोण दादागिरी करणार? आणि हे आपलीच माणसं काही तिथं म्हणजे त्या ॲडमिनला बसवलेले आहेत, HRला बसवले आहेत, ढोरं आकलाला आपली काही माणसं तिथं बसवलीत इंडस्ट्रीमध्ये. आपली इन द सेन्स काही माणसं हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून आता आपली काही माणसं बसवलेली आहेत. आणि मग आपला संघर्ष वाढला पाहिजे. माझं त्या आपल्या माणसांना देखील सांगणं आहे, तुम्ही देखील स्थानिक आहात. सुधाकर शेठ घारे यांनी गोदरेजच्या एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं. ते देखील हे रायगड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, आपले इथले नागरिक आहेत. त्यांना रायगड जिल्ह्याची जान, चाड, अभिमान, स्वाभिमान जर असेल तर ते देखील ह्या आंदोलनात छुपा पाठिंबा देतील. नका अन्याय करू.
नका अन्याय करू. किती अन्याय करतात. घ्या, तुम्ही कंपनीची चाकरी करताय, तुम्ही कंपनीचे पेरोलवर तुम्ही आहात कंपनीच्या. हो, पण स्थानिकांच्या प्रती जसं एखादा चांगलं आंदोलन जेव्हा असेल, लोकहिताचं आंदोलन असेल, तर पोलीस नक्की सहकार्य करतात. तसं अलिखित सहकार्य त्या अधिकाऱ्याने गोदरेजच्या करावं असं माझं त्यांना सांगणं आहे. अन्यथा रोष प्रचंड वाढत चाललाय. सुधा शेठ घारे यांना थांबवण्याचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. हायर लेवलनी सगळ्या कंपनीच्या मीटिंग सुरू आहे. टाटा असेल, गोदरेज असेल, रोजच्या रोज अलिबाग, मुंबई, मंत्रालय अशांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. कोण तटकरे साहेबांकडे जातोय, कोण सुनीत्रताई पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे जातोय, कोण एकनाथ शिंदे यांच्याकडे जातोय, कोण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातोय, की इंडस्ट्रीला बघा कशी तुमची लोक त्रास देतात. रेड कार्पेट इंडस्ट्रीला खर्च तुम्ही टाकलाय आणि महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात, महाराष्ट्रातल्या कंपन्या देशाबाहेर चालल्यात, महाराष्ट्रातल्या कंपन्या इतर राज्यात चालल्यात. हे काहीतरी बोगस, काहीतरी तिथं आपलं ब्रीफ करायचं वरच्या लेवलला. परंतु वरच्या सगळ्या नेत्यांना, वरिष्ठ मंत्री महोदयांना देखील माहिती आहे की कशा प्रकारे कंपन्या स्थानिक पातळीवर काम करतात आणि नाडतात. त्याच्यामुळे यांना कोण दाद देत नाही वरती. आणि सुधा शेठ घारे यांच्यावर कितीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, ते आता तो दबावावर राहणारा माणूस नाही हो. तो सच्चा माणूस, सच्चा. त्यांना असे पैसे खायचे असते आणि त्यातून काय मलिदा कमवत असताना ठेके सुधा शेठ घारे यांना घ्यायचे असते, तर त्यांनी याच्या आधी ठेके घेतले असते. सुधा शेठ घारे हा ठेका घेणारा माणूस नाहीये. मी त्यांना चांगला जवळ ओळखतो. तो स्वतः एक उद्योजक आहे, उद्योगपती आहे. त्यांच्याकडे शेकडो माणसं काम करतात. मी शेकडो म्हणते, हजारो देखील असू शकतात, मला माहिती नाही, परंतु मला शेकड्याचा आकडा माझ्याकडे आहे. त्यांची स्वतःची कंपनी आहे. बांधकाम क्षेत्रात ते उत्तम दर्जाचे काम करतात आणि त्यांचं उत्तमरित्या रिअल इस्टेट आणि त्यांचं बांधकाम क्षेत्रात काम सुरू आहे. ते ह्यांच्याकडे नादी लागतील आणि स्वतःची इज्जत घालून घेतील, अजिबात नाही. सुधा शेठ ह्या धंद्यात पडणारा माणूस नाहीये. तो स्थानिकांना त्या ठिकाणी तो कधीच हस्तक्षेप करत नाही. जे सुरेश लाड साहेबांनी केलं ते सुधा शेठ घारे हे करतात. आपला ज्या गावात कार्यकर्ता आहे तिथं आपण ढवळाढवळ करायची नाही. त्या गावातला विकास, आपला गावातला तो कार्यकर्ता आहे, त्याला त्यातून मलिदा मिळला पाहिजे. माफ करा, मलिदा शब्द नको. तो त्याचा लाभार्थी व्हायला पाहिजे, त्याची उन्नती प्रगती व्हायला पाहिजे, तो वाढला पाहिजे. कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम जे सुरेश लाड साहेबांनी केलं ते सुधा शेठ घारे हे तंतोतंत करतात. याच्या पलीकडे काय नाही. भाऊ सुद्धा माजी आमदार सुरेश लाड कुठल्याही कंपनीवर ठेके घ्यायला आले नाहीत किंवा घरातल्या कोणाला पाठवलं नाही किंवा त्यांनी इथं कुठली इंडस्ट्रीवर दहशत केली नाही. अत्यंत तेच पाऊल सुधा शेठ घारे यांनी उचललेलं आहे. सुरेश लाड यांचा चांगला गुण त्यांनी घेतलेला आहे आणि आपला कार्यकर्ता कसा मोठा होईल, आपल्या कार्यकर्त्याला कसं बळ मिळेल, ताकद मिळेल, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने त्याने हे पाऊल उचललेलं आहे. कारखानदारांचा प्रचंड दबाव आहे. ही मोठी लॉबी काम करतो. आपल्याला फक्त दिसतं तसं नाहीये. वरच्या पातळीवरून, दिल्ली मुंबईच्या पातळीवरून प्रचंड दबाव आहे. कसं हे आंदोलन रद्द होईल, कसं कुठला ट्रॅप लावता येईल, परंतु याच्यामध्ये आता ते कोण अडकणार नाहीयेत आणि कारखानदाराला देखील एक वचक बसली पाहिजे. म्हणून हे आंदोलन सक्सेस व्हायला पाहिजे. हीच ती वेळ आहे. एकदा का हे आंदोलन सक्सेस झालं की इतर बाकीच्यांना सुद्धा एक धडा मिळेल, एक लेसन मिळेल आणि तो मिळणं गरजेचं आहे. आजच्या घडीला इतकी वर्ष हे लोक नाडतात आपल्याला. अरे पाताळगंगा आमची पाताळगंगा, आमची बाळगंगा. आणि दूषित कोणी केलं? आम्ही नाही केल्या. गावातल्या कुठल्याही गावाचं गटाराचं पाणी पातळगंगेत जात नाही आणि यांचं प्रदूषण आम्ही सहन करायचं. मी निसर्गाची हानी तुम्ही करायची, हवेचं प्रदूषण तुम्ही करायचं, जलप्रदूषण तुम्ही करायचं, वायू प्रदूषण तुम्ही करायचं, रस्त्यावर अपघात तुमच्या वाहनामुळे आमची लोक स्थानिक मरणार. अरे आम्ही काय काय सहन करायचं आणि तुम्ही आम्हाला सहन करत नाही. ही कुठली भूमिका? आज गोदरेजमध्ये बघा, सकाळ सकाळ ह्या सगळ्या बसेस जे येतात त्या कुठून येतात? तो सगळ्या मुंबई पुणे एक्सप्रेस ह्यावरून मुंबईवरून येतात. खोपोली ह्या शहरातून सगळ्या बाकीच्या ठिकाणून सगळ्या बसेस येतात. किती लोक येतात बाहेरून. येऊ द्या, येण्यात दुमत नाही. स्थानिकांचं काय? म्हणजे तुमचे लोंढे आम्ही सहन करायचे? अरे करतो आम्ही इतका वेळ सहन. बस, इनफ इज इनफ.
आता जमणार नाही. सुधा शेठ यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, जे पण त्यांनी घेतलेला आहे, तो निर्धार केला आहे, जी एकमूठ, जी मूठ आवडलेली आहे, त्या मुठेला सगळ्यांनी साथ द्या. आता सुधा शेठ यांच्या मागे सगळे उभं राहिलं पाहिजे. आणि पक्षाचा झेंडा नाही हो, झेंडा नाही. अनेक संघटनांचा सुधा शेठ घारे यांना पाठिंबा मिळतोय. आणि हा पाठिंबा सुधा शेठ घारे यांना नाही आहे, तर स्थानिक तरुणांना आहे. स्थानिक तरुणांचं भलं होणार आहे. प्रत्येकाला जॉब मिळेल, प्रत्येकाला ठेका मिळेल असं नाही, पण आपल्या सहभागामुळे, आपल्या त्या एका भूमिकेमुळे आपल्या नातेवाईकांचा, मित्रांचा, आपल्या गावकऱ्यांचा, स्थानिकांचा भलं होणार आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो, हे वाईट आहे. आणि हे हिरलंय सुधा शेठ घारे यांनी. म्हणून त्या मधमाशीचा पोळाला त्यांनी हात घातलाय. अरे कोण हात घालत नव्हतं? हा एकमेव माईचा लाल जन्माला आलेला, मी तर म्हणेल. आज पॉझिटिव्हच बोलूया, आज पॉझिटिव्ह बोलूया. सुधा शेठ ह्या आंदोलनात चुकले तर जितकं मी त्यांना चांगलं म्हणतोय, तितकं त्यांची लक्तरं देखील काढू शकतो. आज निगेटिव्ह बोलू नका. त्या माणसाला संधी द्या. आपण दिलेली आहे, देतोय. आणि आपण अलिप्त आहोत, परंतु सुधा शेठ घारे काय काय फेस करतात, इतका दबाव ह्या लोकांनी आणलेला आहे, इतका दबाव आणलेला आहे, प्रचंड दबाव, कारखानदारीचा प्रचंड दबाव आहे. परंतु सुधा शेठ घारे हा हटणारा माणूस नाहीये, तो प्रामाणिक आहे, सच्चा हो. आणि ज्या कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर असे रेकॉर्ड सरकारच्या विविध मंत्र्यांना, दिल्लीच्या काही मंत्र्यांना, मुंबईतल्या काही मंत्र्यांना दाखवलेले आहेत, साहेब बघा आम्ही स्थानिकांसाठी काय काय करतो. काय करता तुम्ही? CSR मधून काय ह्यांनी केलं, दिवे लावलेत? टाटा स्टील असेल, गोदरेज असेल, यांनी कुठले दिवे लावले? तो CSR मधून कुठली मोठं कामं केलीत? ती तांबाटीची एक अंगणवाडी, अरे कशाला ती नसती बांधली तरी शासनाने ती बांधलीच होती. तुम्ही कुठल्या मोठ्या पाण्याच्या योजना राबवल्या? तुम्ही कुठली बारामती करणार आहेत? तुम्ही डोनवत, गोनवाटे, गोरठण, तांबाटीवाडी, तांबाटी गाव, पलीकडे टाटा स्टीलनी सावरोळी गाव त्यांचा परिसर बारामती सारखा केला का हो? काय ना भुलता पाहिजे सगळ्या. कुठल्या CSR? म्हणजे ते एक छोटंसं काम करायचं आणि 50 बातम्या आणायच्या, आम्ही CSR काम करतो, आम्ही वृक्ष लागवड करतो. तुम्ही काय सांगताय आम्हाला? त्याच्यामुळे ह्या सगळ्या भूलतापा, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. त्यांना स्थानिक बळी पडणार नाहीत. प्रचंड आक्रोश आहे स्थानिकांमध्ये. हातावरच्या बोटाने इतके 2-4 लोकांना काम दिले असतील, त्यांची कामं ठेवा. त्यांच्या विरोधात इथला कोणी स्थानिक नागरिक नाहीये, ते आमचीच लोक आहेत, त्यांना काम करू द्या, आमचं काय म्हणणं नाहीये. परंतु तुम्हाला वटणं आणण्यासाठी सुधा शेठ घारे यांनी जे पाऊल उचललंय, त्याला मात्र ताकद आता जबरदस्त मिळालेली आहे. दिवसांदिवस ही ताकद वाढते. 26 तारखेच्या बैठका खालापूर तालुक्यात सुधा शेठ घारे यांच्या पार पडणार आहेत. आणि हा मोर्चा, महामोर्चा कशा प्रकारे मार्गक्रमण करणार आहे आणि कशा प्रकारे त्याचं भव्य भव्य विराट असं स्वरूप प्राप्त होणार आहे, याची धास्ती प्रशासनाने देखील घेतलेली आहे. कारण येणारे सगळे सण उत्सव पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती झालेली आहे, होऊ शकते. परंतु स्थानिक अतिशय संयमाने हा मोर्चा हँडल करणार आहेत. कुठे गालबोट लागणार नाही. आणि रोष इतकाच आहे, तो कारखानदारीवर आहे. तो कुठल्या पोलीस यंत्रणेवर नाही, तो कुठल्या महसूल यंत्रणेवर नाही, तो कुठल्या उद्योग डिपार्टमेंटवर नाही आहे, तर कुठल्या ठेकेदारावर नाही आहे. रोष जो आहे तो कंपनी यांच्या एकूण जे कंपनीमधलं मॅनेजमेंट जे आहे ते कशा प्रकारे स्थानिकांना, ते कशा प्रकारे राजकारण करतात, कशा प्रकारे स्थानिकांना नागवतात आणि कसल्या प्रकारे सहकार्य करत नाहीत. काय रोज मिळतो? म्हणजे मी आता एवढा वेळ नाही माझ्याकडे, परंतु कामगार कायद्यानुसार जे काय किमान वेतन आणि इतर सगळ्या सुविधा मिळल्या पाहिजेत. काय मिळतात तो? काटेकोरपणे सगळ्या गोष्टी जर बघायला गेल्या, आम्हाला लावू नका. जे आज राज्यामध्ये FDAचं धोरण सुरू आहे, लोक सगळे खुश आहेत ना? तुकाराम मुंडे जे आयुक्त आहेत त्यांच्या सगळे खुश आहेत ना? मग उद्या कामगार आयुक्त अशा प्रकारे जर एखादा निर्माण आला त्या पदावर, आणि ह्या सगळ्या कारखानदारीच्या बाबतीत जर मोठ्या तपासण्या सगळ्या सुरू झाल्या, काय यांची अवस्था होईल? नका बोलायला लावू. झाकली मूठ 1.25 लाखाची. अजून वेळ गेलेली नाहीये. सुधा शेठ घारे यांना आधीच तर तुम्ही ह्या लोक काय माहिती का, यांनी हलक्यात घेतलं.
सुधा शेठ घारे यांना हलक्यात घेण्याचा जो काही महाप्रताप केलाय, त्यांना वाटलं हा काय करणार आहे. आज कळतो त्यांचा गनिमी कावा काय येतो. छत्रपतींचा रायगड्या आणि सुधा शेठ घारे हा एक मावळा आहे. हा मावळा काय करून दाखवणार आहे आगामी येणाऱ्या दिवसात, त्या महामोर्चात ते तुम्हाला नक्की दिसेल. तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करूया. आणि हा दबाव त्यांनी आता झुगारून दिलेला आहे. ह्या दबावावर बोललं पाहिजे होतं, म्हणून आपण हा व्हिडिओ केलाय. थांबूया तोपर्यंत, बघूया काय होतंय. थांबूया. धन्यवाद. कसा वाटलं ते पण सांगा.